ओके, आज आपलं लेक्चर आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी 1.1 बघतोय, एक्सरसाइज 1.1. ठीक आहे, एक्सरसाइज 1.1 मधलं फर्स्ट क्वेश्चन बघू काय दिलेला आहे. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9. बेस ऑफ अ ट्रायंगल, base of a triangle is 9. Base of a triangle is 9 and height is 5 and height is 5. Okay, base of another triangle is 10. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of area of this triangle. Find the ratio of area of these triangles. ठीक आहे, दिस इज द क्वेश्चन. ओके, आता आपण या ठिकाणी पहिला फॉर्म्युला लिहू. रेशो ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ बेस and height of first triangle divided by product of base and height of second triangle. आपण इथे लिहू which is equal to b1 into h1 upon b2 into h2. ठीक है, बेस एंड हाइट 9 into 5, नंतर बेस 10 and height 6. 5 1 जा 5 2 जा. ओके, 3 2 जा 3 3 जा. So it is 3 divided by 2 into 2 4. This is the required final answer of the first example 1.1 exercise. Write down this. Left hand side पण इथे लिहा. Ratio of two triangles is equal to 3/4. LHS पण इथे लिहा. मला लिहायला जागा नाही, हा पार्ट इथे लिहा. ओके, याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आपण. ओके, राईट डाऊन. ओके, सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. इन फिगर ड्रॉ करतो मी या ठिकाणी. काय बघा, ओके, ए बी सी हा एक परपेंडिक्युलर इथे, हा एक परपेंडिक्युलर आहे. ए बी सी ए बी डी ओव्हर हियर. ठीक आहे, याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा त्यांनी. बी सी परपेंडिक्युलर टू ए बी, बी सी परपेंडिक्युलर टू ए बी and DA perpendicular to AB, DA perpendicular to AB, BC and DA are perpendicular to AB. This is the given. Okay, BC is equal to 4, AD is equal to 8. BC is equal to 4, AD is equal to 8. ठीक है, find area of triangle ABC to the area of triangle ADB. या दोघांचा रेशो काढायचा आहे. ठीक आहे, ABC to ADB. ओके, आंसर as area of triangle ABC to the area of triangle ADB is equal to, बेस कॉमन आहे बघा. हा ट्रायंगल याचा बेस AB आहे, हा ट्रायंगल याचा बेस AB. कॉमन बेसेस आहेत त्या ठिकाणी. ठीक आहे, मग आपण रेशो कसला घेणार, हाईटचा. मग याचा रेशो काय, BC अपॉन
AD. रिझन काय? सिन्स base is common or same, ratio of the triangles is the ratio of heights. ठीक है? Therefore area of triangle ABC to the area of triangle ADC is equal to BC. BC किती आलाय? BC किती दिलेलं आहे त्यांनी आपल्याला गिवन मध्ये 4 टू द ADC. ADC किती या ठिकाणी हाईट? AD किती आहे? 8 which is equal to 1/2. This is the answer. ठीक आहे? दिस इज ऑल अबाउट द. हे 2 मार्काला आहे. पहिला क्वेश्चन पण 2 मार्काला, सेकंड क्वेश्चन पण 2 मार्काला. राईट डाऊन दिस. याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल आपण बघणार आहे. बघा थर्ड एक्झाम्पल. फिगर ड्रॉ करू या ठिकाणी आपण. फर्स्ट ऑफ ऑल okay, here it is PS perpendicular. PS is perpendicular over here. Okay, after that त्यानंतरचा पार्ट बघू आपण PS मध्ये. नंतर here it is PQR. PQR. here it is perpendicular T. आता काय काय in the given figure, what is given? PS perpendicular to RQ. PS is perpendicular to RQ, ray RQ it means. Okay, after that QT perpendicular to PR. This is perpendicular to PR. QT perpendicular to PR. Okay, after that RQ, if RQ is equal to 6, PS is equal to 6. RQ is equal to 6. And PS is equal to PS is equal to 6. Find QT. QT ची व्हॅल्यू ही आपल्याला विचारलेली. ठीक आहे. ओके, बघा आता या ठिकाणी 2 ट्रायंगल कन्सिडर करतोय ना. कन्सिडर एरिया ऑफ ट्रायंगल PQR to the area of triangle. PQR to the area of triangle QPR. 2 वेगवेगळ्या पद्धतीने बघतो. सेम ट्रायंगल आहे. आपण फक्त काय म्हटलंय PQR अँड QPR असं का म्हटलंय? पहिले आपण बघू PQR असं स्ट्रेट फॉरवर्ड बघू. याचा या ठिकाणी रेशो किती येणार आहे बघा. PQR बेस इज RQ इनटू हाईट. हे बघा हा ट्रायंगल असा आहे, याची हाईट ही आहे PS आणि बेस RQ. ओके, ठीक आहे. हा एक पार्ट डिवाइडेड बाय QPR. हे बघा आता याला आपण असं कन्सिडर करू. हा जो ट्रायंगल आहे याला मी थोडं शिफ्ट करतो. असं केल्यावरती तो कसं दिसणार आहे? असा दिसेल. आता इथे कसं आहे PQR. ठीक आहे. तो असा शिफ्ट झाला, Q वरती गेला, P इकडे आला आणि R इकडे गेला. ठीक आहे. QPR म्हटलं तर त्याचा बेस काय आला? PR इंटू हाईट काय ही असेल QT. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. मग आता फक्त व्हॅल्यूज पुटअप करून आपण आन्सर करायचा प्रयत्न करू.
आता हे दोन ट्रायंगल जे बघितलं, एकच ट्रायंगल आहे PQR आणि QRP, QR QPR, ठीक आहे. ओके, तर त्यांचा रेशो सेमच येणार आहे, 1 येणार आहे. आपण व्हॅल्यूज पुटअप करू. RQ 6, PS 6, PR दिस इज 12. त्यांनी दिलेली आय थिंक या ठिकाणी ही व्हॅल्यू 12 आहे. आय थिंक कोणती, PR इज इक्वल टू 12. एकदा एक्झाम्पल चेक करतो. येस, PR इज इक्वल टू 12 and we have to find out QT. ठीक है, 6 1 जा 6 2 जा. ओके, आफ्टर दैट therefore 2QT, 2 into QT इकडे आले, इकडे 6, 2 ने डिवाइड केलं, QT is equal to 3. This is the value of the QT. This is the answer, final answer. Okay, write down this example with the answer. After that we are going to see the fourth example. Okay, नंबर 4. आता या ठिकाणी नंबर 4 आपण बघतो एक्झाम्पल. डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करतो सगळ्यात आधी. नंबर 4 इन फिगर. ओके, दिस इज ABC, ABCD. okay, this is one diagonal, so this will be two triangles. AP perpendicular to BC. आता गिवन बघू काय काय या ठिकाणी काय काय लिहिले. AP perpendicular to BC, AP is perpendicular to BC. okay, AD parallel to BC, AD is parallel to BC. ठीक आहे, आणि आपल्याला विचारलंय एरिया ऑफ द ट्रायंगल विच वन, ABC, ABC as to area of the triangle BCD is equal to how much. ABC to the BCD. ठीक आहे, मग आपल्याला हा कनेक्ट करावा लागेल. ABC to the BCD. ठीक आहे, आता आपण बघू. हियर कन्सिडर एरिया ऑफ द ट्रायंगल ABC to the area of the triangle BCD is equal to ABC. व्हॉट इज द, आता हे बघा, ABC साठी आणि BCD साठी बेस सेमच आहे BC, येते लक्षात. मग हाईटचा त्या ठिकाणी रेशो येणार. आता बेस पण सेम आहे आणि हाईट पण सेम आहे. आपण तरी एकदा लिहूया. पहिलं ABC साठी बेस काय, BC इंटू हाईट काय, हाईट AP. फॉर द BDC, BDC बेस BC इंटू हाईट, हाईट काय अगेन AP, एवढीच हाईट येणार AP इतकी. कॅन्सल करून टाकू, कॅन्सल झालं, रेशो किती आला 1. area of the triangle ABC to the area of the triangle BCD which is equal to 1. This is the answer. दुसऱ्याची पण हाईट तितकीच येणार ना. इथे आपण जर कन्स्ट्रक्ट केला तर इट विल बी इक्वल, सेमच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला इथे ड्रॉ करायची गरज पडली. ठीक आहे, बेस अँड हाईट्स आर सेम. रेशो आपण तिथे लिहू शकतो, रिझन. Okay, this is all about the example number 4. After that we are going to see the example number 5. Okay, okay, number 5 in figure. ठीक है, फिगर ड्रॉ करूया या ठिकाणी. ओके, ABC. ठीक है, अगेन PQ, here it is perpendicular D over there. Here it is another point P which is connected to point C. Here it is perpendicular over here. ठीक है, PQ. Now given काय काय है here, AD is perpendicular to BC as well as PQ is perpendicular to BC.
AD परपेंडिक्युलर टू BC, PQ परपेंडिक्युलर टू BC. फाइंड द रेशोज. आता रेशोज त्यांनी काही फाइंड आउट करायला लावले, ते काय मी इथे लिहित नाही, डायरेक्ट आन्सर मध्ये लिहूया आपण. एरिया ऑफ द ट्रायंगल, एरिया ऑफ द ट्रायंगल PQB, PQB to the area of the triangle, area of the triangle is given PBC is equal to, हे बघा, PQB base BQ into height PQ, PBC base BC, height त्याची PQ, this will get cancelled, which is equal to BQ upon BC. Okay, after that next ratio we have to find out area of triangle PBC, area of triangle PBC to the area of triangle ABC is equal to PBC, here it is base into height PQ divided by ABC base into height AB, BC cancel, PQ upon AB is the ratio. Here it is equation 1, here it is equation 2. नंतर area of triangle ABC to the area of triangle ADC, area of triangle ABC to ADC, ABC to the area of triangle ADC, ABC base BC into height AD, ADC base DC, height AD cancel, BC upon DC, equation number 3. and area of the triangle कोणतं विचारलं आपल्याला, ADC to PQC, ADC to area of triangle PQC. हे बघा दिसताना किती किचकट वाटतं, अरे हे काय लिहिलेलं आहे, पण एक एक स्टेप करत जायचं म्हणजे हार्ड नाही वाटत. ठीक आहे, एक एक पार्ट बघत जायचा, तेवढ्या पार्ट पुरतं तेवढंच बघायचं. ADC बेस किती आहे DC इंटू हाईट किती आहे AD डिवायडेड बाय PQC बेस किती आहे QC, हाईट किती आहे PQ. याच्यामध्ये कॅन्सल होण्यासारखं काही नाही, रेशो इज दिस, हाच रेशो आहे. दीज आर द फायनल आन्सर्स, हे त्याचे फायनल आन्सर आहे. ओके, राईट डाऊन दिस विथ एक्झाम्पल आणि आपण याच्यानंतर पुढचा पार्ट बघणार. ठीक आहे, ओके, राईट डाऊन दिस. ओके, आज आपले जवळपास 5 एक्झाम्पल्स झालेले आहे. ठीक आहे, ओके. तर तुम्हाला आज मी ॲज अ होमवर्क म्हणून काय देतोय लक्षात घ्या, मागचा जो पण पार्ट आहे जेवढं तुम्हाला रिवाईज करता येईल तितकं रिवाईज करा. कोणतं, फक्त ह्या चॅप्टरचा नाही, कारण ह्या चॅप्टरचा जास्त भाग झालेलाच नाही, पण टचमध्ये राहण्यासाठी आता विसरायला होणार आहे तुम्हाला, लक्षात घ्या. तर ग्रॅव्हिटेशनची एक रिव्हिजन देणं फार गरजेचं आहे सध्या. गिव द रिव्हिजन फॉर द ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. थिअरी सगळीच्या सगळी वाचून काढा, त्यानंतर एका दिवसानी परवाच्या दिवशी त्याचे प्रॉब्लेम्स काही एक्स्ट्रा सॉल्व करा. ठीक आहे, हा आज तुम्हाला दिलेला मी होमवर्क आहे. आणि आज आपण ह्या ठिकाणी थांबतोय आणि आपल्याला जसं जसं पुढे जातोय तर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही आहे. आपल्याला खरंच मागचं येतं आहे का चेक करत राहायचं आहे, कोणता पार्ट राहतोय का, कोणता पार्ट मिस होतोय का ते बघत राहायचं आहे. तर जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं मागचं पण बघत जायचं कंटिन्युअसली. तो पार्ट तर करायचा, पण मागचं परत रिवाईज करायचं, जेवढं झालेलं आहे तेवढं. त्या ठिकाणी ब्रेक होऊन द्यायचं नाही. आपल्याला असं ओव्हर कॉन्फिडन्स नाही झाला पाहिजे की मी मागचं केलेलं जास्त हार्ड नाही त्याच्यात काहीच, असं नुसतं वाटून नाही द्यायचं, कारण तो पार्ट विसरायला होतो. ह्युमन टेंडन्सी ही काही कालावधीने सगळ्यांनाच विसरायला होतं, तुम्हालाच नाही, आमच्यासारख्या टीचर्सला पण विसरायला होतं, लक्षात घ्या. त्यामुळं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत राहणं आणि टचमध्ये राहणं फार गरजेचं आहे. ओके, तर आज आपण या ठिकाणी थांबू. उद्या आपल्याला इम्पॉर्टंट प्रूफ बघायचं आहे. हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय.